आता ह्या ज्या एक्सरसाइज आहे 2-3 एक्सरसाइज ह्या शीट आहे मी तुम्हाला देतोय ह्या लेक्चर झाल्यानंतर. त्यात मी तुम्हाला काही फंक्शन्स देणार आहे की हे कॅल्क्युलेट मी कसं करायचं वगैरे. आता जनरली जेव्हा आपण म्हणतो की आता मी मागच्या आठवड्यात सांगितलं होतं की जेव्हा एक्सेलमध्ये ॲज अ डेटा अनालिस्ट म्हणून काम करायचे असतं त्यावेळेस आपल्याला बरेचसे असे फंक्शन्स यूज करावे लागतात जे हेल्पफुल असतात आपल्या ॲनालिसिससाठी. मग ते फंक्शन कसे यूज करायचे आणि त्याचा वापर कसा करायचा त्या गोष्टी आपण इथे थोडं आज बघणार आहोत आणि त्यानुसार आपण याची आज तुम्हाला याची प्रॅक्टिस करायची. तर आता यात 2-3 गोष्टी आहे. ह्या तर मीन मीडियन आता हे खूप सिंपल आहे. आता तुम्ही म्हणशाल की आता हे कसं कॅल्क्युलेट करायचं तर हे मी घेतो याच्यासाठी की प्रत्येकाला थोडंफार बेसिक पासून सुरुवात व्हावं म्हणून. आणि आता हे ॲव्हरेज काढायचं. आता मीन जेव्हा आपण काढतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की याचं पूर्ण संख्यांची सम डिवाइड बाय नंबर ऑफ किती ज्या काही संख्या असतील नंबर ऑफ क्वांटिटी जेवढे असतील तेवढे त्याने डिवाइड करायचं. तर ते जे आहे ते म्हणजे ॲव्हरेज. म्हणजे याला जर आपण असं म्हटलं की आपण जर नॉर्मल करायला गेलो की याचं सम करतो आपण ज्याची बेरीज करतो आणि याला डिवाइड बाय सपोज आपले किती नंबर आहे जवळजवळ माझ्या मते 11 आहे. तर हे केलं तर हे ॲव्हरेज सेम येतात. आता हे ॲव्हरेज फंक्शन ऑलरेडी यूज म्हणजे एक्सेलमध्ये इनबिल्ट आहेच आणि याच्या मॅन्युअली जरी करायला गेलो आपण तर हे असं करावं लागेल. परंतु आपल्याला फक्त माहिती पाहिजे की आपण कसं यूज करायचं. आता मेड इन मी सांगितलं होतं तुम्हाला जी मिडलची व्हॅल्यू आहे. आता याच्यात आपण जर बघितलं तर हा डेटा आपला थोडाच आहे. परंतु ह्या डेटामध्ये जर जास्त असेल तर आपल्याला सपोज लेट्स से की इथं 100-200 रेकॉर्ड्स आहे किंवा 1000 रेकॉर्ड्स आहे किंवा 1,00,000 रेकॉर्ड आहे तर आपल्याला त्याचा फाइंड आउट करता येणार नाही मेडियन कोणता आहे. त्यासाठी आपल्याला एक मेडियन फंक्शन दिलेलं आहे इथे आणि मग हे पूर्ण सिलेक्ट करायचे आणि त्यानंतर आपल्याला याच्यात मेडियन कोणती व्हॅल्यू आहे ती इथे दिसेल. ह्या सिंपल गोष्टी आहे त्या तुम्ही ट्राय करू शकतात. आणि त्यानंतर मोड. आता मोड म्हणजे आता मी सांगितलं होतं मोड म्हणजे काय आहे की मोस्ट कॉमन अकरिंग व्हॅल्यू म्हणजे ज्याच्यात जास्तीत जास्त कोणती व्हॅल्यू रिपीट झालेली आहे. तर ते फाइंड आउट करण्यासाठी मग आता इथे एक मोड फंक्शन आहे. मोडमध्ये दोन आहे एक मोड सिंगल आणि मल्टिपल. सिंगल म्हणजे एकच व्हॅल्यू जर जास्त वेळ रिपीट झाली किंवा म्हणजे कधी कधी काय असतं ना की 3-3 व्हॅल्यू असतात. तर आता ते फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला फक्त ही एक रेंज द्यायची आहे आणि मोड आता मी सिंगल सिलेक्ट करतोय आणि सिंगल म्हणजे एकच व्हॅल्यू मला रिझल्ट ॲज अ आउटपुट येणार आहे. तर इथं 28 आलेली आहे. आता 28 आता इथं बघा 28 इथे पण आलेली आहे इथे आणि इथे 3 वेळेस. आता इथे जर मी म्हटलं की लेट्स से आता हे 37च्या ऐवजी मी 27 करतो. तर इथं 27 पण 3 वेळेस आलेलं आहे. तर हे काय होतं ना की सिंगल फंक्शन यूज केल्यामुळे ते मोर डॉट सिंगल मग त्यामुळे फक्त एकच व्हॅल्यू दाखवली. परंतु जर मल्टिपल यूज केलं ना आता मी म्हटलं की मोर डॉट मल्टी आणि याच्यात जर दिलं तर जे काही मल्टिपल ऑकरिंग आहे म्हणजे 28 3 वेळा आलेलं आहे आणि 27 पण 3 वेळेस आलेलं आहे त्यामुळे हे दाखवतं. म्हणजे याच्यात आता जर मी म्हटलं की लेट्स से हा 38 नंबर आहे आणि हा 38 इथं पण मी याला 38 करतो आणि अजून एक लेट्स से होईल आपण 38 करतोय. तर हा 3 38 झाले तर 3 वेळेस 38 28 27 असे मल्टिपल येऊ शकतात. तर हे सिंपल आहे. फक्त लक्षात राहू द्या हे फंक्शन्स यूज करायचे कसे आणि कधी गरज पडेल सांगता येत नाही. एक्सेलमध्ये जेव्हा काम करायचं त्यावेळेस आपण हे यूज करू शकतो. हे झाले मी सिंपल घेतले होते. त्यानंतर आपलं जे आहे ते मिनिमम आणि मॅक्झिमम हे तर खूप सिंपल आहे. आता काही डेटा आहे आपला. आता हे डेटामध्ये आपण इथं पण तुम्ही खाली बघितलं याचा ॲव्हरेज, काउंट, न्यूमेरिकल काउंट, मिनिमम, मॅक्झिमम आणि सम ह्या गोष्टी येतात. याच्यासाठी पण आपण हे नॉर्मल फंक्शन्स यूज करू शकतो की जिथं मिनिमम आहे आणि ही जी व्हॅल्यू आहे ती पूर्ण सिलेक्ट करून याचा व्हॅल्यू अशी येऊ शकते. ठीक आहे. आता यालाच मी जर कॉपी केलं आणि इथं यूज केलं तर आता हे मिनिमम आहे आणि याला मी मॅक्झिमम म्हणू शकतो. ठीक आहे. जी काय व्हॅल्यू आहे ती ती आली.
आता क्वार्टाईल आणि क्वार्टाईल 2, 3 वगैरे ही जरा नवीन कन्सेप्ट आहे. बऱ्याच वेळा ही आपल्याला माहीत नसते. मॅक्झिमम मिनिमम हे प्रत्येकाला माहीत असतं. तर एक क्वार्टाईल म्हणून मी सांगितलं होतं की आपला डेटा जो आहे तो आपण ती 4 भागात आपण डिवाइड करू शकतो, जो काय डेटा आहे, आणि त्याच्यात फर्दर अनालिसिस आपण करू शकतो. क्वार्टाईल जर काढायचं असेल तर आता एक एक्सक्लुझिव्ह आणि इन्क्लुझिव्ह आहे. आता एक्सक्लुझिव्ह आणि इन्क्लुझिव्ह जर बघितलं, एक्सक्लुझिव्ह मध्ये मिनिमम मॅक्सिमम नसतात, आणि इन्क्लुझिव्ह मध्ये फक्त मिनिमम आणि मॅक्सिमम पण दाखवले जातात. आता आपण याच्यात काही फरक पडत नाही की जास्त आपण कोणता यूज करायचं. तर आपण हे जे काय आहे एक्सक्लुझिव्ह घेऊया, आणि याला काय करायचं आहे आपल्याला, ही पूर्ण जे व्हॅल्यू आहे ती द्यायची आहे. आणि त्यानंतर हे जे आहे, आता इथं कॉमा दिल्यानंतर तुम्हाला दिसेल फर्स्ट क्वार्टाईल म्हणजे 25%, त्याच्यानंतर 50%, 75% आणि त्याच्यात चौथी जी असेल ते 100%, असे डिवाइड होतात 25-25%. जर मी म्हटलं मला 25% म्हणजे याच्यातल्या पूर्ण याच्यात 25% म्हणजे तोपर्यंत असलेली व्हॅल्यू फाइंड आउट करायची, तर आपण ते काय करू शकतो, तर फर्स्ट क्वार्टाईल. आता फर्स्ट क्वार्टाईल मध्ये जर बघितलं तर हा कुठं आलेला आहे, इथं. याला जर मी हायलाईट करतो, 4293. आता हे पूर्ण डेटा कन्सिडर केला झाला तर तुम्ही काउंट बघा, 9वी आणि 10वी जी व्हॅल्यू आहे ती आलेली इथं. म्हणजे आपले रेकॉर्ड किती आहे, 40. त्या 40 रेकॉर्डमध्ये आपल्याला हे 10-10चे सेक्शन्स बनतील. म्हणजे 25%ला 10, 25%, दुसरे 10, असे 50%. मग आता इथं जर मी म्हटलं, परत मी क्वार्टाईल घेतलं आणि याच्यात मी म्हटलं की हे जे आहे पूर्ण, आणि याच्यात मी म्हटलं की मला आता काय करायचंय, मेड इन व्हॅल्यू 50, मी 2 म्हणणार इथे आणि याला क्लोज करणार. तर ही जी आहे व्हॅल्यू, ती आपली 20वी नंबरची व्हॅल्यू असेल, आणि ही जी आहे ती इथे. ठीक आहे. आता इथं बघा, पहिले 10 आलेले आणि त्याच्यानंतर ही 10 झाले, आणि तिसरं जे असेल ते काय असेल, ते पुढचे 10 असतील, जे काय असेल ते माझ्या मते 7491 असेल इथे. आता हा जो ॲरे आहे, 8 ते 40 असं पण आपण देऊ शकतो डायरेक्टली. आणि त्यानंतर रिपोर्ट डिवाइन, आणि त्यानंतर आपण तिसरा म्हटलं, तिसरा क्वार्टर द्यायचा आहे 75%वाला जो आहे तो 7491. तो बरोबर आता इथे आपला येईल, इथे 7491. आणि शेवटचा जो असेल तो 91 असेल, जो की इथे 7491 हा तिसरा असेल, आणि हा जो असेल तो चौथा क्वार्टर झाला. असे वेगवेगळे. आता हे केल्यानंतर आपल्याला काय होतं ना, की याच्यातून आपण काय घेऊ शकतो ना, की हा फर्स्ट क्वार्टाईल आहे, मग याच्यात आपल्याला काय अनालिसिस करता येईल. छोटे छोटे म्हणजे जेव्हा खूप लाखोनी रेकॉर्ड असतात ना, तेव्हा आपल्याला असे क्वार्टाईल्स करून छोटं छोटं पार्ट करून आपण याचा अनालिसिस करू शकतो. हे क्वार्टाईल फाइंड आउट करू शकतो. आता याच्यात आहे ना, तुम्हाला फक्त मी एक दुसरं ते जे फंक्शन आहे ते क्वार्टाईलचं मी दाखवून देतो, की इन्क्लुझिव्ह जेव्हा असतं तेव्हा. तर इन्क्लुझिव्ह जेव्हा असेल तेव्हा एक ऑप्शन येतो फक्त, इथे बघा, मिनिमम व्हॅल्यू आणि मॅक्सिमम व्हॅल्यू हे व्हॅल्यू येतात. ह्याच्यात दाखवता येतं की आपण 0 जर दिला इथं, तर याची मिनिमम जी व्हॅल्यू आहे ती इथे डिस्प्ले होती. मिनिमम म्हणजे काय आहे, ती की पहिली व्हॅल्यू आहे इथे ती. तर अशा पद्धतीने हे क्वार्टाईल आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आता अजून एक कन्सेप्ट आपण बघितली होती, स्टँडर्ड व्हरायन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन. ते मी आता तुम्हाला दाखवतो. आता नॉर्मल एक्सेलमध्ये आपण हे स्टँडर्ड डेव्हिएशन वगैरे कसं कॅल्क्युलेट करू शकतो. तर मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं मागच्या ह्याच्यात, की कसं आपण स्टँडर्ड डेव्हिएशन कॅल्क्युलेट करू शकतो. तर एस स्क्वेअर म्हणून हे एक स्टँडर्ड डेव्हिएशन आहे, सॉरी व्हेरियन्स आहे. अगोदर अगोदर व्हेरियन्स कॅल्क्युलेट करायचा असतो. त्यासाठी एक्स आय मायनस एक्स बार. आता हे जे आहे, एक्स बार इज नथिंग बट अ मीन. मीन म्हणजे काय आहे, आपला हा ऑलरेडी काढलेला आहे. आता हा जो झाला तो आपला एक्स बार हे आलेलं आहे. आता आपल्याला इथे एरर म्हणजे काय, की हे जे आहे याचं आणि याचं मायनस करायचं आहे. तर आता आपण हे मी पहिल्यांदा तुम्हाला मॅन्युअल पद्धत दाखवतोय, आणि त्याच्यानंतर दुसरी डायरेक्टली ऑटोमॅटिक पण एक्सेलवरनं व्हॅरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन आपण कॅल्क्युलेट करू शकतो. त्यासाठी आपण काय करू शकतो ना, की ही जी व्हॅल्यू आहे त्यासाठी मायनस हे जे मीन आहे
आता मी काय करतोय, एक्स आय म्हणजे काय आहे की पहिली व्हॅल्यू मायनस मला हा मीन. आता हा मीन आपल्याला प्रत्येक याच्यातून सबट्रॅक्ट करायचा आणि इथं ती व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. तर ते करण्यासाठी आपण आता काय करणार आहे, आता C1 आपण याला F4 प्रेस केलं ना, F4 ही की प्रेस केली ना, हा फिक्स होऊन जातो. आता हे न केल्यावर मी काय होतं मी तुम्हाला दाखवतो. आता हे जर अशी व्हॅल्यू येते आणि जर मी हाच फॉर्म्युला जसा असा अप्लाय केला तर काय होतं ना की इथे इथे हे बघा, आता इथे C1 आहे, C1 आहे हा जो मेन आहे तो आपल्याला तोच आपल्याला घ्यायचा आहे प्रत्येक ह्याच्यात. परंतु काय होतं ना की इथं जेव्हा आपण फॉर्म्युला ड्रॅग करतो तेव्हा हा C1 चा C2 होतो. इथे बघा फॉर्म्युला, परत C3, आता C3 मध्ये व्हॅल्यू नाही, C1 C3 C4 वगैरे C5 असे आले म्हणून ही एरर आली. यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आता हे जे आहे ते मी आता चेंज करतो आणि इथे जे होतं आपला जो फॉर्म्युला होता इथं C1 आपल्याला हीच व्हॅल्यू प्रत्येक याच्यातून मायनस करायची. त्यासाठी फिक्स ठेवण्यासाठी आपल्याला काय करायचं, इथे F4 की प्रेस करायची. F4 ने काय होईल, ही जी व्हॅल्यू आहे ती फिक्स राहील आणि त्यानंतर आपल्याला आता हे काय करायचं, पूर्ण ड्रॅग करायचं. मग हे प्रॉपरली येतात. म्हणजे आता तुम्ही बघा इथे पण C1 आहे, फक्त ही व्हॅल्यू चेंज झाली म्हणजे 2393 इथे A5 झालेला आहे. म्हणजे तुम्ही बघायचं इथे A5 A3, परंतु ही जी व्हॅल्यू आहे रेड कलरची ती यालाच रेफर करते. त्यामुळे हा आपला एरर आलेला आहे. म्हणजे ही जी ब्रॅकेटमधली आहे ना व्हॅल्यू ती कॅल्क्युलेट झालेली आहे. त्यानंतर आता आपल्याला याचा स्क्वेअर करायचा आहे. तर स्क्वेअर करण्यासाठी काय करावं लागणार आपल्याला, तर हे जे व्हॅल्यू आहे तर याला आपण म्हणणार की आणि एक हे सिम्बॉल आहे स्क्वेअर काढण्यासाठी आणि त्याला 2 म्हणणार आणि ही व्हॅल्यू आपली अशी कॅल्क्युलेट होणार. याला जर आपण असंच पूर्ण याला अप्लाय केलं तर इथे आपली ही व्हॅल्यू इथे येणार आहे. तर आता हे जे आहे, आता मी हे जे आहे इथं सम कॅल्क्युलेट केलेलं आहे याचं, तर 0 येतं कारण की काय आहे ना की हे पूर्ण सम होतात. हे मेनमधून आपण करतो त्याच्यामुळे हे 0च होतात. याला कन्सिडर करायचं नाही ह्या समला आपल्याला कधी. तर याचा स्क्वेअर केल्यानंतर जो सम येतो ना इथे, तो आपल्याला कन्सिडर करायचा आहे व्हॅरन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी. मग तो कसा करणार आपण, आता व्हॅरन्सचा फॉर्म्युला काय आहे की समेशन ऑफ दिस, ही जी सम आहे ही सम आलेली आहे आपली, ही समेशन फॉर्म्युला आहे आणि त्याचा म्हणजे त्याला डिवाइड काय करायचं, n-1, n म्हणजे किती, नंबर ऑफ हे जे आहे किती रेकॉर्ड आहेत त्याचं -1. मग ते कसं करणार आपण, मग इथे आपण म्हणणार ही व्हॅल्यू डिवाइड बाय याची पूर्ण आपल्याला घ्यायची. मग आपण काय म्हणणार, काउंट. काउंट म्हणजे ते पूर्ण व्हॅल्यू आपण इथं कन्सिडर करतील इथे असं. आणि हा ब्रॅकेट आहे, फक्त आता मला इथे एक आणि एक -1. आता ब्रॅकेट आपल्याला द्यावं लागेल इथे एक आणि इथे एक, जेणेकरून ती व्हॅल्यू बरोबर कॅल्क्युलेट होईल. आता C4 याची जे टोटल काउंट आहे जे काय असतील ते आणि 11 काउंट वगैरे ते आपण कन्सिडर करतोय आणि त्याला ओके केल्यानंतर हा आलेला आहे 7106,604 असा एक व्हॅरन्स. आता याच्यानंतर आपण एक स्टँडर्ड डेव्हिएशनचा फॉर्म्युला बघितला होता. स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे काय की याच्या स्क्वेअर रूट. मग आपण काय करू शकतो, SQRT आणि हे जे आहे त्याला यूज करू शकतो आणि याचा जो काय आहे तो इथे स्क्वेअर रूट आलेला आहे. आता हे कॅल्क्युलेशन आपण जे केलं ना ते मॅन्युअल कॅल्क्युलेशन केलेलं आहे. म्हणजे तुमच्याकडे डेटा आलेला आहे आणि त्याच्यात मग तुम्ही त्याचा इथं पहिल्यांदा ॲव्हरेज काढला, मीन काढला, म्हणजे त्यानंतर हे कॅल्क्युलेशन केलं, मग त्याच्यानंतर हे स्क्वेअर केला, मग त्याची सम केली इथे, मग सम केल्यानंतर त्याला डिवाइड केलं नंबर ऑफ n-1 नी आणि मग त्याच्यानंतर हे स्क्वेअर रूट काढला स्टँडर्ड डेव्हिएशन. म्हणजे हा जरा मॅन्युअल आणि टाइम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. आता हेच जर एक्सेलमध्ये केलं, आता एक्सेलमध्ये ऑलरेडी अवेलेबल आहे हे सर्व, फक्त तुम्हाला माहिती पाहिजे त्यासाठी व्हॅरन्स म्हणून एक फंक्शन आहे, व्हॅरन्स पी आणि व्हॅरन्स एस. आता पी म्हणजे एंटर पॉप्युलेशन, म्हणजे खूप खूप सारा डेटा असेल तर आपल्याकडे काय आहे सॅम्पल, म्हणजे पर्टिक्युलर हा सॅम्पल आहे ना, म्हणून आपण व्हॅरन्स डॉट एस हे घेणार आहे आणि याच्यात ही व्हॅल्यू पूर्ण पास करणार आपण. याचा जर व्हॅरन्स काढला याच्यात आपल्याला काही करायचं नसतं, तर फक्त व्हॅल्यू डायरेक्टली पास केल्या तर आपला काय येतोय, हा डेटा असा येतोय. म्हणजे सेम आहे. आता तुम्ही बघा हे मॅन्युअल कॅल्क्युलेशन आणि हे याचं आता सेम स्टँडर्ड डेव्हिएशन पण आहे. स्टँडर्ड डेव्हिएशन पण आहे ते याचं डेव्हिएशन इथे जर डॉट एस केलं आणि याला जर आपण पूर्ण हे पास केलं तर ही आणि ही व्हॅल्यू सेम आहे.
तर अशा पद्धतीने आपण हे स्टँडर्ड व्हरायन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन्स आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आणि याचा आपल्याला जेव्हा आपल्याला खूप सारा डेटा असेल त्यावेळेस आपण हे मॅन्युअली न करता, आता ही जी काय पूर्ण प्रोसेस केली इथे मॅन्युअली न करता आपण डायरेक्टली हे फंक्शन यूज करू शकतो आणि त्याचा वापर करू शकतो. तर ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन आपण करणार आहोत त्यावेळेस. ठीक आहे. तर हे प्रॅक्टिकल आज तुम्ही करा. अजून आपल्याला पुढे अजून बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहे एक्सेलमध्ये. सुरुवात आपली ही ह्या गोष्टींनी करूया. जिथे आपल्याला बेसिक फंक्शनालिटी किंवा जे आता हे ॲक्चुअली कसं आहे ना, मिनिमम मॅक्सिमम ठीक आहे. सम पण ठीक आहे. ह्या गोष्टी प्रत्येकाला येतात. फक्त आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहे व्हॅरियन्स वगैरे, स्टँडर्ड डेव्हिएशन वगैरे ह्या गोष्टी आपल्याला यूज करता आल्या पाहिजे. त्या आपण करूया. ठीक आहे. काही क्वेश्चन्स आहे का? हां, हॅलो प्रवीण? सर. हां, बोला. प्रवीण बोला. कोण बोलतंय? प्रवीणने हँड राईज केला होता. अजित बोलताय का? नाही नाही, प्रवीण बोल. ठीक आहे. हॅलो सर. बोला, बोला. सर